विवेकाचा कडाका हाती धारण केलाय, वैराग्याच्या जटा धारण केले आहे आणि दारा दारा पुढे जाऊन सांगते दारुगड बाई दारुगड दारुगड बाई दारुगड नाथांच्या काळची जर स्थिती पाहिली, ब्राह्मण वर्गानं करवटपणा वाढवलाय, क्षत्रियाला युद्धावरून पळून यायचं आहे, वैश्यानं शेताची शेतं ओस पाडली आहेत, आई बापाचं पोर ऐकत नाही. आजच्या सारखी स्थिती आहे. कलियुगाची दादा ऐकावी थोरी, पुत्र तो होईल पित्याचा वैरी, व्रतार सोडून घरोघर फिरतील नारी, ऐसा शकुन दादा माझा ऐका निर्धारी, शकून सांगावया आले यमाई माझे शकून सांगावया आले यमाई माझे हे यमाई माझे नाव, यमाई माझे नाव, शकून सांगावया आले यमाई माझे शक्ती अनादि सिद्ध गुण प्रकृती भय दारुगड भय दारुगड दारुगड भय दारुगड दारुगड भय दारुगड दारुगड भय भ्रष्टाचार तरी किती असावा. अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार सगळा समाज पोखरून निघालाय. समाजाच्या स्वास्थ्यासाठी तुझं निर्गुण निराकार रूप टाकून दे आणि सगुण साकार रूप धारण कर, म्हणजे बय दारुगड. भ्रष्टाचार तरी किती असावा. परवा आमच्या पुण्यामध्ये एक इलेक्शन झाली आमच्या गावी, आणि गल्लीतला बाब्या बाबासाहेब म्हणून निवडून आला. निवडून आल्यानंतर त्यांचा जंगी सत्कार झाला. त्याला नागरी सत्कार असं म्हणतात. फार छान गोंडस नाव आहे. जो तो येतोय तो गळ्यामध्ये हार घालतोय. 70-75 हार गळ्यामध्ये पडले. लोक म्हणले केवढी मोठी लोकप्रियता. जो येतोय तो गळ्यामध्ये हार घालतोय, 70-75 हार गळ्यामध्ये पडले. एक हार गळ्यामध्ये घातला तर फटका खावा लागतोय.
पण जसा हार पडतोय त्याचा ह्याचा चेहरा काळवंटतोय. 72रावा हार चेहरा काळवंडला, 73रावा हार अजून काळवंडला, 74, 75 पार चेहरा काळा ठिक्कर कोळसा. लोक म्हणले बाबासाहेब एवढी मोठी लोकप्रियता, जो येतोय तो गळ्यामध्ये हार घालतोय, 70, 75 हार गळ्यामध्ये पडले, चेहरा का काळवंटतोय, उदासीन का? त्या बाबासाहेबांनी उत्तर दिलं, 70, 75 हार गळ्यामध्ये पडले ही गोष्ट खरी आहे. 70, 75 हार गळ्यामध्ये पडले ही गोष्ट खरी आहे, पण या संयोजकांना 400 हाराचे पैसे दिले होते. बाकीचे हार कुठे गेले मला विचारू नका. अत्याचार, भ्रष्टाचार, दुराचार सगळा समाज पोखरून निघालाय. वेताळ भेताळ खंकाळ मारको भेसको मैराळ जागाई जोखाई क्षेत्र भाळवैश्यासूर दंडवातला प्रवळ पिढा केली फार दारुगड बाई दारुगड